नमस्कार मित्रांनो, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. मित्रांनो, जेव्हा मुलगी माहेराहून सासरी जाण्यास निघते तेव्हा तिची आई किंवा वहिनी तिच्याबरोबर शिदोरी देतात किंवा तिला घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा काही वस्तू देत असतात. परंतु मैत्रिणींनो, माहेराहून येताना ह्या 3 वस्तू कधीच आणू नका, नाहीतर तुमच्या घरावर आर्थिक संकट येऊ शकते अथवा घरात आजारपण येऊ शकते. चला तर आपण एका कथेद्वारे जाणून घेऊया त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत. कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येक व्यक्ती आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असतो आणि मुलगी असली तर मग विचारूच नका. ती तर वडिलांचा जीव की प्राण असते. वडील मुलीचे खूप लाड करतात. तिला हवी असलेली वस्तू लगेचच आणून देतात. एक वेळेस देवाजवळ मागितल्यावर तरी वेळ लागतो, पण मुलीने वडिलांजवळ एखादी वस्तू मागितली तर ती लगेचच तिच्यासाठी हजर होते. कारण तिच्या वडिलांना वाटते, माझी लेक फक्त लग्न होईपर्यंतच माझ्याजवळ वस्तू मागणार आहे. एकदा का लग्न झालं तर ती माझ्याजवळ काहीच मागणार नाही. म्हणूनच तिचे वडील तिला सर्व काही वस्तू घेऊन देतात आणि तिचे सर्व हट्टही पुरवतात. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा, इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवर किंवा मुलावर करू नका की ज्यामुळे मुलाच्या भविष्यात धोका होईल. तुम्ही या गोष्टीचे भान ठेवायला हवे की तुमच्या मुलीला दुसऱ्याच्या घरी जायचे आहे. त्यामुळे मुलीच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालत नाही. वास्तविक पाहिले तर 90% सासरचे लोक वाईट नसतात, तर वाईट असते ते मुलीच्या सवयी, तिचा स्वभाव. त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका, ज्यामुळे ती हट्टी बनेल. लहान मोठ्यांमधील अंतर तिला समजणार नाही. ती त्यांचे मान सन्मान, त्यांची मर्यादा ती विसरून जाईल. ती हे विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे. तुम्ही इतकंही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल. मित्रांनो, कथेला आपण सुरुवात करूया. एका गावात एक शेठ त्याच्या पत्नीबरोबर राहत होता आणि त्याला एक छोटीशी मुलगी होती. त्या शेठचे त्या मुलीवर खूप प्रेम होतं. ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी झाली होती. वेळोवेळी ती सारखं भांडण करायची, कोणासोबतही भांडण करायची. लक्षात ठेवा मित्रांनो, मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे, तर काळजी घेणारी पाहिजे. शेठच्या प्रेमामुळे अति लाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली. सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोललं तर त्याला लगेचच उलट उत्तर करायची. रागाने त्यांच्यासोबत बोलायची. एक लक्षात ठेवा मुलींनो, तुमचं हे राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टीपणा तुमचे आईवडील सहन करतात, परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक हे सहन करत नाही. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागू देतील. परंतु जेव्हा तुमचे लग्न होईल आणि तुम्ही सासरी जाल तेव्हा तुमच्या ह्या वाईट सवयी सासरी कोणीही सहन करून घेणार नाही. ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूपच गर्विष्ठ झाली होती. मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठला समजावते, हे बघा, तुम्ही मुलीचे इतके लाड करू नका. आता ही खूपच हट्टी झाली आहे, सर्वांना उलट उत्तर करत आहे. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व तिला समजायला लागेल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका. तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचे हे अतिलाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता. त्यावेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढाळत राहावे लागते. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलीचे संगोपन करणे हे एका संताच्या तपश्चर्येप्रमाणे आहे. हळूहळू ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे. शेठला वाटत होते, माझ्या मुलीचे लग्न चांगल्या ठिकाणी लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होईल. एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचे लग्न लावले. लग्न झालं. आता ती मुलगी तिच्या सासरी गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते. तेवढ्यातच तिने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन उचलला आणि म्हणाले, पोरी सांग कशी आहेस? मुलगी म्हणाली, कशी आहे विचारू नका, मी इथे खूपच त्रास सहन करत आहे. वडिलांनी विचारले, पोरी
8 दिवसातच तुझी अशी अवस्था झाली आहे? मुलगी म्हणाली, हो हो, मी इथे 1 मिनिटसुद्धा थांबू शकत नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता मला घरी घेऊन जा. मी या नरकात राहू शकत नाही. तेव्हा वडील म्हणाले, अगं 8 दिवसातच असं काय घडलं? तू असं का बोलत आहेस? मुलगी म्हणते, सर्व काही व्यर्थ आहे. जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडं या. जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन जा. वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं. खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता. सर्व काही दिलं आहे. त्यानंतर धूमधडाक्यात लग्नसुद्धा लावून दिलं. पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही केलेलं नाही. आता फक्त 8 दिवसामध्ये तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे. तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन जा. जर तुम्हाला मला जिवंत पाहायचं असेल तर लवकरात लवकर या. जर तुम्ही उशीर केलात तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाहीत. अखेर तो बाप काय करू शकत होता? शेवटी नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी गेला. तिथे गेल्यावर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कुणीही शेठला काही विचारलं नाही. मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले आणि मुलीच्या दिराने शेठकडे दुर्लक्ष केले. तो विचार करू लागला, 8 दिवसामध्ये असं काय घडलं की माझ्यासोबत कोणी बोलायलाही तयार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो, मुलींच्याच गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तवणूक चांगली असती तर त्याच आईवडिलांचा खूप मानसन्मान तुमच्या सासरी केला जातो. शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, पोरी काय झालं? तेव्हा मुलगी म्हणाली, तुम्ही या घरात पाणीसुद्धा पिऊ नका. तुम्ही लगेचच निघा. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहे? मुलगी म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला माहेरी घेऊन चला. मला इथे गुदमरल्यासारखं होतंय. मला एक क्षणही इथं थांबायचे नाही. शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकिनीला काय विचारायचं? ती तर चेटकीन आहे, तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळेच मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे. वडील म्हणाले, पोरी थांब, मी एकदा विचारून पाहतो. त्यानंतर शेठ सासूबाईजवळ गेले आणि म्हणाले, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो हो मी पाहिलं. मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे? वडिलांनी विचार केला, हे असे का बोलत आहेत? तेव्हा वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे. ही सकाळी 8 वाजता उठते आणि घरातील कुठलंही काम करत नाही. हिला आयतं जेवण हवं असतं आणि कोणी काही बोललं तर ती उलट उत्तर करायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला का दिली? तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा. हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको. सासूचं हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली गेली. शेवटी शेठ त्याच्या मुलीला घेऊन घराच्या दिशेने निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10-15 दिवसांनी मी हिला पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाली, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. हिच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला, एक गोष्ट सांग मुली, हे वातावरण कसं तयार झालं? मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलं? यापेक्षा तर मी कुवारी चांगली होती. शेठ म्हणाले, पोरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरची माणसं कशी आहेत? तुझं सासर कसं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलेत ना, अगदी नरकासमान सासर आहे. माझी सासूबाई चेटकीन आहे. माझा सासरा राक्षस आहे. माझा दीर हा 1 नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नंतर 1 नंबरची आग लावी आहे. तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात कधी पाहिली नाही.
वडील म्हणाले, पोरी तुझा नवरा कसा आहे? ती म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचार करू लागले की नवरा यमराज आहे, सासरा राक्षस आहे, सासू चटकीन आहे, तर दीर मूर्ख आणि उनाड आहे, तर नणंद आग लावी आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारले, पोरी तुझे शेजारी कसे आहेत? तेव्हा मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. वडिलांनी विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात? सासरचीच लोक सोडा, शेजारचे लोकसुद्धा चुकीचे आहेत. मुलीचे वडील थोडे समजूतदार होते. वडिलांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही, तर दोष माझ्या मुलीमध्ये आहे. नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेले दिसत आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही. तेव्हा वडील म्हणतात, ठीक आहे, तू सासरी कधी जाऊच नकोस. तुझ्या वडिलांचे घर आहे, तुला जितके दिवस इथे राहावंसं वाटत असेल तितके दिवस तू राहा. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. तेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचल्या. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की नणंद घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहणार. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी आदर सत्कार करते, परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं आता, ताई आता बस. आणि तेच झालं. जेव्हा शेठची मुलगी 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते. सुरुवातीला तर शेठच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नाही, परंतु आता मात्र वहिनी शेठच्या मुलीला खूप सारी कामं सांगायला लागते. तिच्याशी नीट बोलत नाही. तेव्हा शेठची मुलगी म्हणते, वहिनी तू माझ्यासोबत असं का वागत आहेस? आधी तर तू खूप प्रेमाने वागायचीस, परंतु आता तुला काय झालं? तेव्हा ती शेठची सून म्हणाली, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजे तुझं घर आहे, परंतु तू तर आता तुझं सासरच सोडून आली आहेस, त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. मुलगी विचार करू लागली. वहिनीचा स्वभाव अचानक बदलला आहे. मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मानसन्मान कमी होत असतो, परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त 1 ते 2 दिवसासाठी किंवा काही कार्यक्रमासाठी तेवढ्यापुरती जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलीचा मानसन्मान कमी होत असतो. अचानक वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूप टेन्शन होऊ लागलं. आता तर ती गावातील लोकंसुद्धा शेठच्या मुलीला विचारू लागले की तुझ्या सासरची लोकं तुला न्यायला येत नाहीत का? जी पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची, तू बरेच दिवस झाले इकडेच राहतेस, भाऊजी तुला न्यायला येत नाही का? आता ती मुलगी कुठेही जायची नाही. लग्नाला जायची, मंदिरात जायची, बाजारात जायची. जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी का येत नाही? तुला सोडून दिले आहे का? मुलगी विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरं होतं, इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झाले आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारतात की नवरा तुला न्यायला येत नाही का? फक्त लोकांना ह्याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडणं चालू आहेत का? मुलगी विचार करत होती, मी तर एका मोठ्याच संकटात सापडलेली आहे. सर्व आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे, ती तिच्या सासरी जात नाही. लोक असं सुद्धा म्हणायची की त्या मुलीचा स्वभावच तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळेच तिच्यासोबत हे असं झालं असावं. मित्रांनो, एके दिवशी शेठने पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे. तेव्हा शेठ मुलीजवळ गेला आणि त्याने मुलीला विचारलं, मुली काय झाले? तेव्हा ती म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरकासमान आहे, परंतु मला वाटलं मी माहेरी आनंदाने राहीन, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले इथे माझी सर्व इज्जत संपली. जो माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेने बघत असतो. ज्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठे आहेत? भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? या सर्व प्रश्नांनी मी हैराण झाली आहे.
यापेक्षा तर चांगलं हेच होतं बाबा, यापेक्षा तर चांगलं हेच असतं बाबा की माझं लग्नच झालं नसतं. तेव्हा मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, पोरी, तू एक काम करशील का? आपल्या नगरामध्ये एक महाराज राहतात. ते खूप ज्ञानी संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकवल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला. महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला तर सासरची सर्व लोक तिच्या मुठ्ठीत असतील. मुलगी म्हणाली, हे सत्य आहे बाबा? तेव्हा वडील म्हणतात, हो, हे अगदी सत्य आहे. मित्रांनो, मुलीची तर इच्छाच होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावी. सर्व काही माझ्या हातात यावे. सर्व लोक माझ्या इशाऱ्यावर काम करावेत. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काहीच नको. वडील म्हणाले, पोरी, 6 महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे, सासरचे पूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला जायचं आहे. वडील म्हणाले, ठीक आहे, मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्यनेमाने कर. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीनच चांगलं झालं. मला आधीच मंत्रजप करायचा कंटाळा होता, त्यामुळे तुम्ही मंत्रजप करा आणि मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे? शेठ म्हणाला, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कुणालाही उलट उत्तर देऊ नकोस. 6 महिने ह्या गोष्टीचं तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नको. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे? मुलगी हो म्हणाली. बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे. मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, 6 महिने तू ही साधना कर. त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठ्ठीत असेल. शेठ त्याच्या मुलीला घेऊन सासरी जातो. सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही, कुणीच काही बोलले नाही. हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता. परंतु तेव्हा वडील म्हणाले, पोरी, तू ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर. कोणालाही काहीच म्हणू नकोस. तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाली, तुम्ही हिला का घेऊन आलात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला येथून घेऊन जा. आम्हाला हिची काहीच गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो, ताई, हिला एक संधी द्या, कारण एक चूक तर प्रत्येकाची माफी केली जाते. एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे. त्यानंतर शेठ त्याच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. शेठ सांगतो, पोरी, फक्त 6 महिने जाऊ दे. कोणालाही काहीच बोलू नकोस, उलट उत्तर देऊ नकोस. नंतर बघ, सगळं तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर. माझं बोलणं लक्षात ठेव. कुणीही तुझ्यासोबत कसाही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे, रागात बोलू दे किंवा भांडू दे, परंतु तू त्याला उलट उत्तर द्यायचे नाही. इतकं म्हटल्यानंतर शेठ त्याच्या घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी सून सासूच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते. सून सासूंना म्हणते, आई, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? सासू आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती, परंतु सुनेनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. सासू विचार करू लागली, हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. ही उलट गंगा कशी वाहू लागली? ही आमची तीच सून आहे जी मला उलट उत्तर करायची, मला चेटकीन म्हणायची, परंतु आज ही माझ्या पायाला स्पर्श करत आहे. सून म्हणाली, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आत्तापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. मित्रांनो, म्हणतात ना की सासूला आणखी काय हवं आहे. जर सून सासूच्या चरणामध्ये जाऊन माथा ठेवते आणि म्हणत असते की आई मला आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूचे मन प्रफुल्लित होतं आणि ती सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होते. सासूबाईंनी सुनबाईला आशीर्वाद दिला.
त्यानंतर शेठची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकगृहात जाऊन जेवण बनवू लागते. जेव्हा ती स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा सासू तिच्या मुलीला म्हणाली, पोरी जाऊन बघ, स्वयंपाकघरात मांजर तर आली नाही ना, कारण भांड्यांचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीने सांगितले, आई मांजर नाही, तिथे दुसरा मांजर आला आहे, म्हणजेच तुझी सून आहे. तुझी सून जेवण बनवत आहे. शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूला वाढले. सुनेने जेवण बनवलं आहे हे पाहून सासू आनंदित झाली. इतक्यातच सासरा घरी येतो. तेव्हा शेठची मुलगी सासऱ्याच्या पाया पडते आणि म्हणते, बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. व त्यानंतर सून सासऱ्यांसाठी जेवणाचे ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहत असतो. तो विचार करत असतो, ही आमची तीच सून आहे का, जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करायची, परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. सासऱ्याला दुसरं काय हवं होतं? त्याच्या मुलाने आणि सुनेने त्यांचा आदर करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे, यापेक्षा अधिक त्यांना काहीच नको होतं. आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठायला लागली. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, नंदेची सुद्धा ती तेवढीच काळजी घेत. सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. त्या मुलीला वडिलांचं बोलणं चांगलंच लक्षात होतं की कोणी कितीही काहीही बोलू दे, मात्र उलट उत्तर द्यायचं नाही. सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचं तेव्हा तिला खूप राग यायचा, परंतु तिला वडिलांचे शब्द लगेच आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबत प्रेमाने वाग. मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करत असतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. त्यामुळे ती विचार करू लागली की 6च महिने आहे ना, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईल. अशा प्रकारे मित्रांनो, शेठची मुलगी सर्वांची सेवा करू लागली, सर्वांची काळजी घेऊ लागली. आणि ती जेव्हा 1 महिना पूर्ण झाला तेव्हा सासूने त्यांच्या सुनेला त्यांच्याजवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली, सूनबाई, तू माझी सून नसून माझी मुलगी आहेस. तुझ्या रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे. शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. एका सुनेला दुसरं काय हवं असतं? सुनेला घराचा सर्व राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती. सासूने मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून ते जे काही पैसे कमवून आणतील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे, कारण ही आता आपल्या घराची सून नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता ह्या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. मित्रांनो, सासूबाईचे हे बोलणं ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा नव्हती. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला. ती विचार करत होती की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या मंत्राचा फरक दिसत आहे. 1 महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि 1 महिन्यातच परिणाम दिसू लागले आहेत. आता मी या घराची राणी बनली. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत. सर्व लोक माझ्या सांगण्यानुसारच वागत आहेत. त्यामुळे मला दुसरे काय हवं होतं? हेच तर हवं आहे. ती मुलगी आता खूपच खुश होती, परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता, कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले त्यांचा हिशोब तिला चुकता करायचा होता. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती. आता सासरची लोक तिचे कौतुक करू लागले. शेजारची लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले. हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसे 2 महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले. तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली. चांगला स्वभाव निर्माण झाला. श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजेच त्या मुलीचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्या सासूबाईंना विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला,
आई, श्रावण महिना आहे. मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा पहिलाच श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे तू बहिणीला घरी घेऊन जाऊ शकतोस. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये, कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला चैन पडणार नाही. सासूच्या या बोलण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितले होते त्यामुळे सर्वांच्याच वागण्यामध्ये किती फरक पडला होता. मित्रांनो, त्यानंतर शेठची मुलगी भावासोबत तिच्या माहेरी जाते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, पोरी, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, मूर्ख, चेटकीन. तेव्हा मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाही, मूर्ख किंवा चेटकीनसुद्धा नाहीत. ते तर माझे आईवडील आणि भाऊ आहेत. माझी सासू आईसमान माझ्यावर प्रेम करते. माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. मला काय हवं आहे, काय नको आहे ते सर्व काळजी घेतात. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. माझी ती आता मैत्रीण झाली आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही गोष्टी शेअर करत असते. जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झाली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसं रक्षाबंधन होते तसंच तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर ती मुलगी आनंदाने सासरी निघून जाते. सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. कोणालाही उलट बोलत नाही. शेठच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गामध्ये बदलून टाकलं होतं. मित्रांनो, ह्या कथेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की सुनेने जर विचार केला तर ती आपल्या सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्याच सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. मित्रांनो, आता आपण बघूया की उपाशी मेलात तरी चालेल, परंतु माहेराहून ह्या 3 गोष्टी कधीच घेऊन जाऊ नये. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठा संकटात येऊ शकतो. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट आहे तुमचा हट्टीपणा. म्हणजे ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा तुम्ही सासरी जाता तेव्हा तुमचे सर्व हट्ट पुरवले जात नाही. म्हणूनच तुमच्यामध्ये जो काही हट्टीपणा, जी जिद्द आहे, जो राग आहे, तो राग तुमचे आईवडील सहन करतील, परंतु तुमच्या सासरची लोक सहन करणार नाहीत. आणि म्हणून पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरी सोडून जा. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी भांडण करतात तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत, बहिणीसोबत किंवा शेजारच्या व्यक्तींसोबत, तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाही, कारण तुम्ही एक मुलगी आहात. परंतु जर तुमची तीच सवय तुमच्या सासरी असेल, तुम्ही सासरी गेल्यानंतरसुद्धा तशाच प्रकारे भांडण करत असाल, तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरची लोक सहन करत नाही. त्यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला लागतं. आणि म्हणूनच जी तुमची भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरीच सोडून द्यायला हवी. आणि तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे. म्हणजे माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत जे कठोर शब्द बोलत होते ते तुम्ही आता सासरी बोलायचे नाही, कारण ते तिथे सहन केले जाणार नाही. तुम्ही जर असे शब्द वापरत असाल तर तुमच्या घरामध्ये भांडणे व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे घराची शांतता भंग होईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे अस्थिर आणि उद्ध्वस्त होईल. जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडणे होतील. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलतात तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. नवरा तुमच्या त्या शब्दाचा सारखा विचार करत असतो. त्याच्या आतमध्ये तो गुदमरल्यासारखा राहू लागतो
त्याचं नीट जेवणाकडे लक्ष राहत नाही, त्याच्या आरोग्याकडे लक्ष राहत नाही, ज्यामुळे अनेक रोग त्याला लागतात. तुमच्या नवऱ्यासारखा आजारी पडू लागतो आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो. म्हणूनच माहेराहून सासरी जाताना तुमच्या स्वभावात जो कडवटपणा आहे त्याला सोडून द्यायला हवं. ह्याच त्या 3 गोष्टी होत्या ज्यामुळे माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका. मित्रांनो, जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करणंसुद्धा विसरू नका.